हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल अपलिंक कोडर. सो गाईज, आपण सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमधला फर्स्ट चॅप्टर स्टार्ट केला आहे. फर्स्ट चॅप्टरच्या आपण एंडला आलेलो आहोत आणि त्यातली एक दोन पॉईंट राहिले आहेत ते ह्या व्हिडिओमध्ये आणि पुढच्या व्हिडिओमध्ये कवर होतील. जो आहे आता आपण लास्ट पॉईंटमध्ये आपण ॲजाईल प्रोसेस मॉडेल आणि एक्स्ट्रीम प्रोग्रामिंग कवर केलं होतं. आज आपण ॲडॅप्टिव्ह सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट स्टार्ट करतो. ओके, लेट्स सी हाऊ इट वर्क्स. Before starting explanation, I request you to please subscribe my channel, like and share with your friends. तुमच्या काही इम्प्रूव्हमेंट्स असतील किंवा सजेशन्स असतील, तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट आउटमध्ये मला प्लीज सांगा, म्हणजे मला तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कसं द्यायला येईल हे मला कळेल. ओके, देन एक्सप्लेन ॲडॅप्टिव्ह डेव्हलपमेंट विथ रिस्पेक्ट टू स्पेक्युलेशन कोलॅबरेशन. ओके, आता हा क्वेश्चन मोस्ट ऑफ द टाईम पेपरमध्ये विचारला आहे आय स्कीममध्ये. आता के स्कीममध्ये कशा प्रकारे विचारतील नो आयडिया, बट हा क्वेश्चन पडतो. ओके, आता तुम्ही म्हणाल सगळेच क्वेश्चन पडतात का, तर आपण वी आर टार्गेटिंग टू गेट 70 आउट ऑफ 70. ओके, ह्या सब्जेक्टला 70 आउट ऑफ 70 मार्क्स मिळतात आणि ते आपल्याला मिळवायचे आहेत. ह्याच्या अकॉर्डिंग आपण स्टडी करतो आहे. ओके, सो डोंट वरी अबाउट इट, तुम्हाला मिळून जाते. कारण की तुम्ही नोट्स जे प्रेफर करताय ना ते खूप छान प्रेफर करताय. ओके, ॲडॅप्टिव्ह सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट. आता ॲडॅप्टिव्ह सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट हे मागच्या सगळ्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट सारखंच आहे. काय डिफरंट आहे तर त्याच्यामध्ये 3 फेजेस आहेत जे इम्पॉर्टंटली त्याला वेगळं बनवतात बाकीच्या मॉडेलपेक्षा. ते कसे आहेत ते बघूया. ॲडॅप्टिव्ह सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इज अ सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मेथडॉलॉजी. पहिलं वाक्य झालं, that emphasizes adaptability to changing requirements and environment. आता ह्याच्यामध्ये काय आहे, आपल्याकडं आतापर्यंत चेंजिंग रिक्वायरमेंट्स होते, आता एन्व्हायरमेंट पण होणार आहे. ओके, ह्याच्यामध्ये काय आहे, ॲडॅप्टेशन दाखवायचं आहे. म्हणजे रिक्वायरमेंट चेंजेस झाल्या, कस्टमरकडनं नवीन रिक्वायरमेंट्स आल्या तर त्याला आपल्याला सपोर्ट करायचं आहे. ओके, फॉर एक्झाम्पल एखादं आपलं काय म्हणतात डेव्हलपमेंट टूल जरी बदललं तरी ते त्या एन्व्हायरमेंटला काय केलं पाहिजे, सपोर्ट केलं पाहिजे. इट फोकसेस ऑन कंटिन्युअस लर्निंग, म्हणजे प्रत्येक वेळेला लर्न करायचं आहे, आणि कन्सिडर ॲज अ पार्ट ऑफ अजाईल सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट. अजाईल सॉफ्टवेअरच्याच अंडर येतं ASD, फेजेस ऑफ ASD, प्रोसेस ASD, लाईफ सायकल इनकॉर्पोरेट्स 3 फेजेस. याच्यामध्ये काय होतं, 3 फेजेस आहेत, स्पेक्युलेशन, कोलॅबरेशन अँड लर्निंग. स्पेक्युलेशन आणि कोलॅबरेशनवरती मोस्टली क्वेश्चन विचारला आहे. लर्निंगवरती क्वेश्चन विचारला तर हा क्वेश्चन तुमचा जातो 6 मार्काला. ओके, देन स्पेक्युलेशन म्हणजे काय बघा, ड्युरिंग धिस प्रोजेक्ट इज इनिशिएटेड अँड ॲडॅप्टिव्ह सायकल प्लॅनिंग इज कंडक्टेड. इनिशिएटेड म्हणजे प्रोजेक्टची सुरुवात केली जाते आणि याच्यामध्ये काय केलं जातं, आपल्या ॲडॅप्टिव्ह सायकलचं प्लॅनिंग केलं जातं. म्हणजे कसं आपला प्रोजेक्ट ॲडॅप्टिव्ह बिहेव केला पाहिजे, युजरच्या किंवा कस्टमरच्या रिक्वायरमेंट्सला ॲडॅप्ट केला पाहिजे. ओके, देन ॲडॅप्टिव्ह सायकल प्लॅनिंग युजेस प्रोजेक्ट इनिशिएशन इन्फॉर्मेशन लाईक कस्टमर मिशन स्टेटमेंट, कस्टमरचं मेन मोटो काय आहे ह्या प्रोजेक्टचा. ओके, प्रोजेक्ट कन्स्ट्रेंट्स म्हणजे प्रोजेक्ट रिलेटेड सगळ्या बाकीच्या कन्स्ट्रेंट की कुठल्या डिव्हायसेसवरती, किंवा आता फॉर एक्झाम्पल आपला प्रोजेक्ट आहे तो लॅपटॉपवरती चालला पाहिजे, प्लस मॅकवरती चालला पाहिजे, लिनक्सवरती चालला पाहिजे, विंडोजवरती चालला पाहिजे, फोनवरती दिसला पाहिजे, टॅबवरती दिसला पाहिजे. ते सगळ्या रिक्वायरमेंट्स आहेत. ओके, देन बेसिक रिक्वायरमेंट्स आणि डिलिव्हरी डेट काय आहे, म्हणजे ह्या सगळ्या बेसिक रिक्वायरमेंट्स आल्या. टू डिफाईन द सेट ऑफ रिलीज सायकल दॅट विल बी रिक्वायर्ड फॉर द प्रोजेक्ट. म्हणजे आपल्या प्रोजेक्टची रिलीज सायकल आहे ती डिफाईन करण्यासाठी आपल्याला ह्या काय लागणार आहेत, ह्या सगळ्या इन्फॉर्मेशन लागणार आहेत. बेस्ड ऑन द इन्फॉर्मेशन ऑप्टेन ॲट द कम्प्लिशन ऑफ द फर्स्ट सायकल द प्लॅन इज रिव्ह्यूड अँड ॲडजस्टेड. म्हणजे एक फर्स्ट सायकलमध्ये आपल्याला ह्या सगळ्या इन्फॉर्मेशनसाठी काय करायचं आहे, एक प्लॅन तयार करायचा आहे, तो रिव्ह्यू घ्यायचा आहे त्याच्याबद्दल, आणि त्याच्यामध्ये काय चेंजेस असतील तर ते ॲडजस्ट केले जातात. ओके, आता कोलॅबरेशन हा एक important but difficult part आहे. Okay, it is a difficult part of ASD as it needs the workers to be motivated. आता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे कसं आहे माहिती आहे का, तुम्ही स्टुडंट्स आहात,
तुम्हाला फॅकल्टीनं असाइनमेंट दिली की तुम्ही काय करता 2 वीक्स 3 वीक्स लावता. पण तुम्हाला एखादी डेडलाईन दिली की तुम्हाला त्या दिवसाच्या आत तुम्हाला कंप्लीट करायचं आहे, तेव्हा काय करता तुम्ही त्या डेडलाईनपर्यंत कंप्लीट करण्याचा प्रयत्न करता बिकॉज यू हॅव टू गेट फुल मार्क्स ऑफ दॅट असाइनमेंट. ओके, तुम्हाला त्या असाइनमेंटचे तुम्हाला पूर्ण मार्क पाहिजे असतात. तसंच तुमच्या हे डेव्हलपमेंट करताना जे डेव्हलपर्स आहेत त्याला आपण वर्कर्स म्हटले, म्हणजे डेव्हलपर, टेस्टर, ॲनालिसिस करणारे ॲनालिस्ट सगळे आहेत, त्या सगळ्यांना मोटिवेट करण्याची गरज आहे की हा प्रोजेक्ट आपल्याला किती चांगला करायचा आहे. ओके, मोटिवेटेड पीपल यूज collaboration in a way that multiplies their talents and creative output beyond their absolute members. आता मोटिवेटेड पीपल, हे जी मोटिवेटेड लोक आहेत ती सगळी जेव्हा कोलॅबरेट होतात तेव्हा त्यांच्यामधलं मोटिवेशन आहे ते काय करतं, टॅलेंटला बाहेर काढतं. आणि ह्या टॅलेंटमुळं आपला काय होतं, प्रोजेक्ट चांगला होतो, क्रिएटिव्ह बनतो. आणि ज्या प्रोजेक्ट आपण जे डिफाईन केला आहे किंवा आपण ड्रीमली आपण तयार केला आहे, प्लॅन केला आहे, त्याच्यापेक्षा पण सुंदर आणि छान तयार होतो. हा त्याचा मोठा आहे. ओके, इट कन्सिस्ट ऑफ कम्युनिकेशन अँड टीमवर्क. टीमवर्क सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण की जेव्हा 4 लोकांमध्ये कन्सिस्टन्सी असते, कोलॅबरेशन छान असतं, तेव्हा त्या प्रोजेक्टमधलं काम पण चांगलं असतं. हे तुम्हाला तुमच्या मेगा प्रोजेक्टमध्ये छान कळेल. ओके, बट इट ऑल्सो एम्फसाइजेस इंडिव्हिज्युअलिझम because individual creativity plays an important role in collaborative thinking. आता 4 जण एकाच पॉईंटवरती विचार करत असाल तर त्याच्यामध्ये सिमिलॅरिटीज येण्याचे चान्सेस आहेत. पण 4 जण वेगवेगळ्या पॉईंटवरती विचार करताय आणि क्रिएटिव्हली विचार करताय, तेव्हा तुमचं काय होतं, कोलॅबरेटिव्ह थिंकिंगमध्ये इम्पॉर्टन्स जास्त होतं किंवा तुमची क्रिएटिव्हिटी तुमची ॲड होते त्याच्यामध्ये. ओके, एखादंच प्रोडक्ट चांगला बनवण्यासाठी तुमची क्रिएटिव्हिटी ॲड करणं हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. ओके, देन पीपल वर्किंग टुगेदर मस्ट ट्रस्ट ऑन वन अनादर टू कम्युनिकेट प्रॉब्लेम्स इन अ वे दॅट लीड्स टू इफेक्टिव्ह ॲक्शन. बऱ्याच वेळेला काय होतं, तुम्ही कंपनीमध्ये काम करत असता तेव्हा 4 डेव्हलपर असतात. तुम्ही 4ही डेव्हलपर एकाच म्हणजे नॉलेजचे असू शकता किंवा डिफरंट नॉलेज असू शकता. पण काही वेळेला एका डेव्हलपरला प्रॉब्लेम येऊ शकतो, तेव्हा त्या डेव्हलपरनं दुसऱ्या बाकीच्या 3 डेव्हलपर्सबरोबर कम्युनिकेट केलं पाहिजे, त्यांचे प्रॉब्लेम शेअर केले पाहिजेत. ह्याच्यामध्ये इगोमध्ये येता कामा नये. ओके, देन लर्निंग म्हणजे काय, द वर्कर मे हॅव अन ओव्हर एस्टिमेट ऑफ देअर अंडरस्टँडिंग ऑफ द टेक्नॉलॉजी विच मे नॉट लीड टू द डिझायर्ड रिझल्ट. ओव्हर एस्टिमेट म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स. काही वर्कर्सना त्याच्या म्हणजे त्यांच्या डेव्हलपमेंट किंवा त्यांच्या अंडरस्टँडिंग ऑफ द टेक्नॉलॉजीबद्दल खूप ओव्हर हे असतो, इगो टाईप असतो किंवा ओव्हर एस्टिमेट असतो. सो त्याच्यामध्ये काय होतं, आपला जो डिझायर्ड रिझल्ट आहे, जो ॲक्च्युअल प्रोडक्ट आपल्याला पाहिजे ते आपल्याला अचीव होत नाही. ओके, सो कसं पाहिजे आपल्या वर्कर्सचं बिहेवियर, लर्निंग टाईप असलं पाहिजे. जेव्हा त्यांना काही गोष्टी येत नाही त्यांनी जर दुसऱ्याकडनं शिकून घेतल्या पाहिजे, असं बिहेवियर असलं पाहिजे. सो आपला पहिलाच पॉईंट काय म्हणतो की कोलॅबरेशन हा पॉईंट काय म्हणतो की आपले वर्कर्स आहेत ते मोटिवेटेड पाहिजेत. कुठल्याही परिस्थितीत आपल्याला आपला हा प्रोजेक्ट खूप छान बनवायचा आहे, हा मोठो असेल तर त्यांच्यामधला जो इगो आहे किंवा जो ओव्हर कॉन्फिडन्स आहे तो बाजूला ठेवून त्यांनी नवीन गोष्टी शिकतील. त्यामुळे काय होईल, आपल्याला डिझायर्ड रिझल्ट अचीव करता येईल. ओके, लर्निंग हेल्प्स द वर्कर्स टू इनक्रीज देअर लेवल ऑफ अंडरस्टँडिंग ऑफ द प्रोजेक्ट. लर्निंगमुळं काय होतं, प्रोजेक्टचं जे अंडरस्टँडिंग आहे ते चांगल्या लेवलचं होतं. त्यामुळं काय होतं, आपला प्रोजेक्ट आहे तो खूप छान प्रकारे डेव्हलप होतो. देन द लर्निंग प्रोसेस इज इन 3 ways. फोकस ग्रुप म्हणजे ग्रुपवरती फोकस करून आपण काय करतो, लर्निंग प्रोसेस घेतो किंवा टेक्निकल रिव्ह्यू घेतो. म्हणजे काय होतं, मीटिंगमध्ये टेक्निकल रिव्ह्यू घेतल्यानंतर एका वर्करला दुसऱ्या वर्करच्या कामाबद्दलची माहिती मिळते. अगेन आपल्या प्रोजेक्टमध्ये कुठले कुठले टेक्निकल प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावर डिस्कशन पण होतं. त्यामुळं बाकीच्या लोकांना ते शिकता येतं, कसं सॉल्व केला, कसं डेव्हलप केलं. ओके, प्रोजेक्ट पोस्टमॉर्टम म्हणजे प्रोजेक्टचं काय म्हणतात, डिव्हाइड करणं आणि त्याच्या छोट्या छोट्या पार्ट्सवरती काम करणं, ते कसं डेव्हलप केलं ह्याच्यावरती अंडरस्टँडिंग करणं. ओके, आता स्क्रम
स्क्रम हा छोटासा पार्ट आहे, तुम्हाला दाखवते मी याच्यामध्ये. स्क्रममध्ये ना हा आपण जिरा जो टूल आहे त्याच्यामध्ये यूज करतो. ओके. स्क्रम इज अन अजाईल सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट फ्रेमवर्क. हा काय आहे? अजाईल सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट फ्रेमवर्क आहे, यूज टू डेव्हलप सॉफ्टवेअर इन स्मॉल मॅनेजेबल इटरेशन कॉल्ड स्प्रिंट्स. स्प्रिंट म्हणजे छोटे छोटे इटरेशनला ह्याच्यामध्ये काय म्हटले, काही ठिकाणी इटरेट म्हटले, काही ठिकाणी स्प्रिंट म्हटले. आता हा स्क्रममध्ये काय म्हणतो आपण, ह्याला स्प्रिंट म्हणतो. A sprint is a fixed time period, usually 2 to 4 weeks, during which team develops and delivers a working part of software. याच्यामध्ये काय होतं, आपल्या सॉफ्टवेअरचे छोटे छोटे पार्ट्स केले जातात आणि एका स्प्रिंटचं युजली ड्युरेशन कसं असतं, तर 2 to 4 weeks. तर ते आपला जो प्रोजेक्ट मॅनेजर आहे तो डिफाईन करतो की कुठल्या स्प्रिंटला किती दिवस किती वीक्स द्यायचे. ओके. देन स्क्रम डिफाईन्स 3 मेन रोल्स. The product owner manages the requirements. Scrum Master guides the team and removes obstacle. Obstacle म्हणजे प्रॉब्लेम्स. टीमला गाईड करतो आणि जे काय ऑब्स्टॅकल्स आहेत ते रिमूव्ह करतो. अँड देन डेव्हलपमेंट टीम म्हणजे काय करतं, ती जे डेव्हलपमेंट टीम आहे ती डेव्हलप करते, डिझाईन करते, डेव्हलप करते आणि टेस्ट करते. डेली स्क्रम मीटिंग्स अबाउट 50 minutes आर हेल्ड टू डिस्कस द कम्प्लिटेड वर्क. दररोज स्क्रम म्हणजे छोट्या छोट्या पार्टबद्दल इम्प्रूव्हमेंट काय केलं आहे, कसं झालं आहे, म्हणजे काय प्रॉब्लेम आहेत का, हे सगळ्यावरती काय होतं 15 मिनिट्सची एक शॉर्ट स्क्रम मीटिंग घेतली जाते. करंट टास्क आणि एनी प्रॉब्लेम्स फेस्ड बाय द टीम. ओके. ह्याच्यावरती डिस्कशन केलं जातं. ॲट द एंड ऑफ इच स्प्रिंट, प्रत्येक स्प्रिंटच्या एंडला काय होतं, अ वर्किंग सॉफ्टवेअर इन्क्रीमेंट इज डेमॉन्स्ट्रेटेड टू द कस्टमर अँड फीडबॅक इज कलेक्टेड फॉर द फर्दर इम्प्रूव्हमेंट. प्रत्येक स्प्रिंट आपला जो शॉर्ट इटरेशन आहे त्याच्या एंडला काय होतं, वर्किंग प्रोडक्ट आहे तो कस्टमरला दाखवला जातो आणि त्याच्याकडनं फीडबॅक करेक्ट केला जातो. स्क्रम प्रमोट्स टीमवर्कला प्रमोट करतो, कंटिन्युअस कम्युनिकेशनवरती काम करतं, फ्लेक्झिबिलिटी अँड फ्रिक्वेंट डिलिव्हरी ऑफ हाय क्वालिटी आपल्याला काय करायचं आहे, सॉफ्टवेअर प्रोडक्ट द्यायचा आहे जो काय करतो, कस्टमरच्या रिक्वायरमेंट्सला मीट करतो. हे झालं अबाउट स्क्रम. ओके. ही स्क्रमची डायग्रॅम आहे. प्रोडक्ट बॅकलॉग जो आहे, स्क्रम बॅकलॉग, जो वीकचा ड्युरेशन आहे, पोटेन्शियल शिपेबल प्रोडक्ट इन्क्रीमेंट म्हणजे ह्याच्यावरती कस्टमर काय होतं, आपल्याला फीडबॅक देतो. दिस इज ऑल अबाउट ASD and Scrum. Thank you for watching my video. Please like, share and subscribe my channel.